शस्त्रसंधीवरती भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार चर्चा। शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जबाब विचारला जाण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद। उत्तर भारतामधल्या 32 विमानतळांवरून पुन्हा एकदा हवाई वाहतूक सुरू। भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान बंद केले होते विमानतळ। श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंद। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वटणीवर काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवरती गोळीबार नाही, हवाई हल्ले सुद्धा थांबले। भारतीय सैन्याची अधिकृत माहिती। लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच। पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम। संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संरक्षण विषयक चर्चांवरती मर्यादा। शरद पवारांची भूमिका। पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता। शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमांमध्ये बिनबुडाच्या बातम्या। खोट्या विजयासाठी शहाबाज सरकारवरती स्तुतीसुमन। राज्य सरकारची संरक्षण दलांसह महत्त्वाची बैठक। गुप्तचर माहितीचं आदान प्रदान, तंत्रज्ञानाच्या वापराविषयी चर्चा। मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची माहिती। शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारामध्ये मोठी उसळी। पहिल्या सत्रामध्ये सेन्सेक्स 2675 अंकांनी वधारला, तर 2000ची घसरण झाल्यामुळे सोनं 97540 रुपयांवर। भारताची पाकिस्तानवरती थेट अवकाशामधून नजर। इस्रोच्या 10 उपग्रहांचं पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष। इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांची माहिती। कशाच्या बदल्यात काय सौदा झाला? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून केंद्र सरकारला सवाल। शस्त्रसंधीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार। मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये लावणार हजेरी। 10वी बोर्डाचा उद्या निकाल। अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन निकाल बघता येणार। विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। 14 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 30 शतकं तर 31 अर्धशतकं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।